नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गजानन ही बुद्धीची देवता, 64 कलांचा हा दाता आहे. हा गजानन विघ्नहर्ता आहे आणि सुखकर्ता आहे. या गजाननाची अनेक स्थानं आहेत, ती संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. अशी 1021 स्थानं आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेली आहोत. संपूर्ण भारतभरातून ही माहिती CA डॉक्टर दिलीप साठे यांनी संकलित केली आहे. त्यांच्या पुस्तकावरून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला तर बघ, आज सुरू करूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश स्थानांविषयी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलं गणेश स्थान आहे स्वयंभू श्री सिद्धिविनायक देवाची डोंगरी, साळगाव, तालुका कुडाळ. गणेश तत्वज्ञान पंडित गजानन महाराज कुंडशास्त्री यांच्या आध्यात्मिक शक्तीतून उभं राहिलेले हे स्वयंभू श्री सिद्धिविनायक संस्थान. हे भगवान श्री गणेशाचे स्वरूप मूषक वाहनारूढ आणि लांब लचक उजव्या सोंडेचे आहे. मूर्ती स्वयंभू आहे. गजकर्ण, चतुर्भुज आणि मूषक आरूढ आहे. दृश्यमान भाग गारेचे असून त्यात संलग्न अशी लांब लचक सोंड पूर्णतः काळ्या पाषाणाची ग्रॅनाइटची आहे. साधारण 45 सेंटीमीटर उंचीचे सुंदर ध्यान असून भक्तांना श्री सानिध्य आणि निसर्ग सहवास या दोन्हीची विशेष अनुभूती या ठिकाणी प्राप्त होते. साळगाव हे कुडाळपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील गणेश आहेत श्री विघ्नेश्वर गणेश, नानेली, तालुका कुडाळ. कुडाळपासून 18 किलोमीटर, सावंतवाडीपासून 12 किलोमीटर, वेंगुर्ल्याहून 15 किलोमीटर अंतरावर नानेली गाव आहे. श्री क्षेत्र माणगाव, थोरले स्वामी महाराज अर्थात टेंबे स्वामी येथून केवळ 6 किलोमीटरवर नानेली या ठिकाणी श्री विघ्नेश्वर गणेशाचं फार मोठं स्थान आहे. मंदिर 400 वर्षांपूर्वीचं असावं. नयन सुखद दर्शन या गजाननाचं या ठिकाणी होतं. मस्तकावरती विष्णू नाम आहे. ही 75 सेंटीमीटरची मूर्ती म्हणजे नक्षीकामाचा उत्तम नमुना आहे. पोटाभोवती सर्प मेखला आहे. आणखी इतर 4 नाग असून कानावरती 2 तर 2 नाग काखेतून बाहेर डोकावतात. डाव्या हातात पात्र आणि लाडू, आशीर्वादाच्या हातात पद्म, पण हात अभय मुद्रेत आहे. मागच्या उजव्या हातामध्ये परशु, डाव्या मागच्या हातामध्ये त्रिशूळ, बाजूला सिद्धी चौऱ्या ढाळत आहे तर डाव्या बाजूची रिद्धी पंख्यानं वारा घालत आहे. मूषक डाव्या पायाकडे आहे. मेघडंबरीवर केयूर मुख आहे. शाळुंकेवर या गणेशाची बैठक दिसून येते. मंदिराच्या घुमट्यावर कळस नसून तुळशी वृंदावन आहे. कुडाळमध्येच पिंगुळीला राऊळ महाराज मठ देखील आहे. पुढील गणेश आहेत श्री गणपती देवस्थान, कोइल, पोस्ट बांदिवडे, तालुका मालवण. कोइल गाव कणकवलीपासून 29 किलोमीटरवर आहे. अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मी याची भरपूर प्राप्ती करून देणारे कोइलचे हे श्री गजानन. दाणोलीचे साटम महाराज याच गजाननाच्या कृपेनं अवतरलेले संत फूल. फोंडा घाटात घनदाट निसर्गराजित हे मंदिर आहे. श्री गणपतीची मूर्ती आसनासहित एकसंध पाषाणातील आहे. पाषाणाची उंची 75 सेंटीमीटर, रुंदी 52 सेंटीमीटर आहे. उजव्या एका हातात त्रिशूळ, खालील डाव्या हातात सोंड आहे, दुसऱ्या हातात कमळ आहे तर एका हातामध्ये परशु आहे. मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवीत, कंबरपट्टा, पायात घुंगरू, हातात दंडात हिऱ्यांचा बाजूबंद, मनगटात साखळी आणि गळ्यात पिंपळाचं पान असलेली माळ दिसून येते. सुंदर कोरलेला अंगचाच मुकुट या ठिकाणी आहे. श्रीमूर्तीच्या शेजारी उजव्या बाजूला नंदी तर डाव्या बाजूला उंदीर आहे. मूर्तीवर सिंदूर लावलेला नसल्यामुळे काळ्या पाषाणातील मूळ मूर्तीचे नीट दर्शन होते. मूर्तीच्या वर माडी बांधलेली आहे. श्री मोरयाचा धोंडा, मालवण, समुद्र किनारा, तालुका मालवण. एकेकाळचे महालवण, सध्याचे मालवण, शिवाजी महाराजांच्या पुनीत स्पर्शाने रोमांचकारी बनत होते. 84 बंदरी ऐसा जागा दुसरा नाही. शुद्ध खडक, स्थल उत्तम, इथे बंदरी नूतन जंजिरा बसवावा. महाराजांचे प्रशस्ती पत्रक लाभले आणि मुहूर्त करण्याचे निश्चित झाले. सागर संगीत पूजा विधी आज या ठिकाणी मोरयाचा धोंडा आहे. या ठिकाणी मालवणच्या किनाऱ्यावरती फेरुजिनस
क्वार्ट्साइटचा बनलेला जांभळट रंगाचा हा खडक आहे. विघ्नहर्त्या गजाननाखेरीज चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी आणि पादुका यावर कोरलेल्या आहेत. शास्त्रोक्त पूजन इसवी सन 25 नोव्हेंबर 1664 ला झाले. श्री गणेश पूजनानंतर सागर पूजन झाले. सुवर्णाचे श्रीफळ समुद्राला अर्पण केले गेले. यानंतर होडीत बसून शिवराजे कुर्टे बेटावर गेले. तिथे त्यांनी मुहूर्तावर सिंधुदुर्गचा चिरा बसवला. मालवण किनाऱ्याजवळ बसलेले श्री मुरलीधर गणपती असे सन 1840 चे हे जुने मंदिर आहे. पुढील गणेश आहेत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, दाभोळे, तालुका देवगड. देवगडहून आचार्याला येताना 13 किलोमीटरवर म्हणजे दाभोळे गावानंतर 2 किलोमीटर अंतरावर हम रस्त्याला लागूनच पोखरबावचे श्री गणपती मंदिर आहे. मूर्ती प्राचीन आहे. ही प्राचीनता नेमकी सांगता येत नसल्यामुळे ग्रामस्थ या मूर्तीला पांडवकालीन असल्याचं मानतात. सध्याच्या मूर्तीच्या उजव्या बाजूनं खाली उतरायला पायऱ्या आहेत. या 42 पायऱ्या उतरल्यानंतर ही पोखरलेली वा खणलेली बाव म्हणजे विहीर आहे. श्रींची मूर्ती काळ्या पाषाणाची असून दगडी पेटीवर आसनस्थ आहे. चतुर्भुज असून वज्रलेप ल्यालेली आहे. या परिसरात श्री गणेश राखणदार म्हणून नागराजाच्या स्वरूपात फिरतात अशी ग्रामस्थांमध्ये श्रद्धा असून ते कुणीही नाग वा सर्प असं तोंडानं उच्चारत नाहीत. महाराज राखणदार अशा विशेषणांनी संबोधतात. कुणकेश्वर इथे शंकराचं मंदिर पाहायला येणारे भक्त सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. चारी बाजूंना हिरव्यागार वनश्रीनं नटलेले डोंगराच्या शांत रम्य परिसरात श्री गणेश आरूढ झालेले आहेत. कांदेरकरांचा मराठींचा गणपती, धाकोरे, आजगाव, तालुका सावंतवाडी. श्री गणेश मूर्ती इसवी सन 1880 पूर्वीची आहे. घनदाट अशा वृक्षराजीमध्ये श्री गजानन शांतपणे बसलेले आहेत. श्री गणेशाची मूर्ती इतकी विलोभनीय आहे की कुडाळ तालुक्यातील नानेलीचा श्री विघ्नेश्वर गणेशाचा अपवाद वगळता इतके अप्रतिम ध्यान तळ कोकणात तरी कुठंच नाही. श्री गणेश चतुर्भुज आहेत. धुरकट रंगाच्या पाषाणातील मूर्तीचे स्वरूप केवळ अवर्णनीय. जवळ बसून पाहता अतिशय प्रसन्न अशा श्री मुद्रेनं मनुष्य हरखून जातो. पुढील गणेश आहेत श्री देव दैवज्ञ गणपती मंदिर, उभा बाजार, सावंतवाडी. सावंतवाडी मधील हे महत्वाचे सिद्धस्थान. श्री गणपतीचे प्रतिष्ठापक श्री नारोबा स्वामी उर्फ नारायण स्वामी मसूरकर आणि त्यांच्या कारकिर्दीनंतर सावंतवाडीमध्ये अवतरलेले योगी पुरुष श्री बालाजी स्वामी यांची समाधी स्थळे या मंदिरासमोरच असल्यानं या परिसराला जागृततेची झळाळी प्राप्त झाली आहे. श्री देव गणपतीची मुख्य मूर्ती इसवी सन 1765च्या श्री गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला श्री नारायण स्वामींनी प्रतिष्ठापित केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आधीच तयार करून ठेवलेल्या समाधी घरामध्ये प्रवेश करून समाधी स्थळ बंद करायला लावलं आणि संजीवन समाधीस्थ ते झाले. आज श्री मंदिरात आपण दर्शन घेतो ती काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती कारवारहून आणून 29 जानेवारी 1990 रोजी प्रतिष्ठापित केलेली आहे. उच्चासनावर स्थापलेली ही मूर्ती सिंहासनाधिष्ठित अशी 1 मीटर उंचीची आहे. या मूर्ती समोरच पुढे खालच्या आसनावर एक पंचधातूंची 30 सेंटीमीटर उंचीची सुबक मूर्ती पाहायला मिळते. हीच मुख्य मूर्ती असून ती स्वतः नारायण स्वामी महाराजांनी स्वहस्ते बनवलेली आहे. पुढील गणेश आहेत रानातील श्री गणेश, धाकोरे, आजगाव. लाल विटांच्या मातेची चतुर्भुज रेखीव मूर्ती ठाकोऱ्याजवळ रानामध्ये आहे. गोविंद वल्लभ पंत यांचं हे घराणं उत्तर हिंदुस्थानात राहिले असले तरी मूळ ठाकोऱ्याचे असं सांगतात. त्यांचा हा गणपती असून तो 2.40 बाय 2.40 मीटरच्या जीर्ण घुमटीत ठेवलेला आहे. सध्याचं मंदिर पाटणकर नावाच्या माणसानं देणगी देऊन बांधलं आहे. या मंदिरामागे पिंपळ आहे. पिंपळाच्या पारावर बाजूला उघड्यावरती शिवलिंग आहे. गाडगिळांचा श्री गणपती, आडारी, भटवाडी, आजगाव. शेकडो वर्षांपूर्वी श्री गणेश मूर्ती गाडगीळ घराण्यातील एका गणेश भक्त पूर्वजाला शेतात सापडली. श्री मूर्ती काळ्या पाषाणातली पण सुबक घडणीची 45 सेंटीमीटर उंचीची आहे.
आपटे यांच्या गणपतीपासून थोड्याच अंतरावर उजव्या हाताला शेतात हे मंदिर आहे. श्री मूर्तीच्या कमरेमध्ये नागबंध आहेत. अंगचीच मेघडंबरी असून मूर्ती 38 सेंटीमीटर उंचीची तर एकूण मूर्ती 45 सेंटीमीटर उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून तिरक्या मांडीकडेच मूषक बसला आहे. गणेश तडीचा श्री गणपती, पोचरा, तालुका वेंगुर्ला. गणेश तडीचा श्री गणपती हा या ठिकाणाहून 300 मीटरवर राहणाऱ्या कोचरेकर नावाच्या एका मच्छीमार कोळ्याला नदीतल्या डोहात सापडला. कोचरेकर यांनी ही मूर्ती या ठिकाणी कुडाळ देशकर ब्राह्मण ज्ञातीतील प्रभू देसाई यांच्याकडे सुपूर्त केली. काळ्या खडकात कोरलेली ही सुखासनातील मूर्ती दुर्मिळ अशी आहे. 2 हातांची आहे. श्री गणपती 38 सेंटीमीटर रुंद आणि साधारण 60 सेंटीमीटर उंच आहेत. नयनरम्य अशा गर्द वनराईमध्ये उभे असलेले हे मंदिर पोचरा समुद्र किनाऱ्याच्या आधी 1.5 किलोमीटरवर आहे. हा परिसर अत्यंत आल्हाददायक आहे. आपट्यांचा श्री गणपती, भटवाडी, आजगाव. गोपाळ गणेश आपटे यांना ही मूर्ती घरामागे खोदकाम करत असताना सापडली. ही मूर्ती साधारणतः 19व्या शतकाच्या अखेरीला सापडली असावी. काळ्या पाषाणाची चतुर्भुज मूर्तीला तैल रंग चढवण्यात आलेला आहे. हे आगळे वेगळे ध्यान आहे. केव्हाही उठतील आणि नृत्य करू लागतील अशी त्यांची बैठक आहे. उजव्या हातामध्ये चक्र, डाव्या हातात फळ व फुलाचा एखादा आखूड कळा असावा. 38 सेंटीमीटर उंचीवर शिवलिंगाखाली शाळुंकेच्या प्रमाणे बैठक, यावरती 45 सेंटीमीटर उंचीची मूर्ती, अंगचीच प्रभावळ असून एकूण हे स्वरूप असं छान दिसतं. हा गणपती बाळ गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आजगावच्या प्रसिद्ध वेतोबा देवस्थानानंतर ठाकोरे गावच्या दिशेनं 5-10 मिनिटं चालल्यावर डाव्या बाजूला पाऊल वाटेनं अडारी भटवाडीत शिरल्यावर पहिल्यांदा 90 बाय 90 सेंटीमीटरची एक घुमटी दिसते. काळ्या पाषाणाच्या एका मारुतीचं दर्शन देखील होतं. त्याच वाटेवर थोड्या अंतरावरती हे गणेश मंदिर आहे. येथूनच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला शेतात एक जुनं गणेश मंदिर आहे. हा गाडगिळांचा गणपती. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या पूर्वजांना हा गणपती शेतात सापडला होता असं सांगतात. इथून पुढे ठाकोऱ्याला जाताना वाटेत गर्द वनराईत कांदेरकर मराठे घराण्याचा गणपती आहे. ठाकोऱ्याच्या जंगलात पंतांचा गणपती आहे. पुढील गणेश आहेत श्री सिद्धिविनायक, चिंदरवाडी, भोगवे, तालुका वेंगुर्ला. कोकणच्या जादुई निसर्गरम्य वातावरणात रमलेले गर्द वनराईच्या हिरव्या शालीनं स्वतःला लपेटून घेतलेले असे हे रमणीय श्री गणपती देवस्थान. उजव्या सोंडेची काळ्या पाषाणातल्या श्री मूर्तीलगत सिद्धी बुद्धी आहेत. या गणेशस्थानाला 400 वर्ष झालीत असं म्हणतात. तरी सध्याची मूर्ती इसवी सन 1885 सालची आहे. मूळ मूर्ती सामंत चिंदरकर नावाच्या व्यापाऱ्याला नेवाळी या ठिकाणी सापडली. त्याचं गलबत वादळात सापडून देवबाग समोरच्या नेवाळीत किनाऱ्याला लागलं. परमात्म्याची करुणा भाकत ते नेवाळीत उतरले. तिथेच त्यांना एक गणेश मूर्ती दिसली. तिचे स्वरूप वालुकामय होते. याच ठिकाणी श्री मूर्तींचे पूजन झाले आणि नंतर चिंदरवाडी या ठिकाणी ती मूर्ती आणण्यात आली. चिंदरवाडीचे गणेश मंदिर वेंगुर्ल्यापासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. पण हे स्थान कुडाळहून जवळ पडते. कुडाळहून येणारी बस गणेशबाव स्टॉपला थांबते आणि तिथून पुढे थोडे चालत डाव्या बाजूच्या खडबडीत उतरंडीची पायवाट दिसते. घळीत उतरल्यावर मोठ्या घराप्रमाणे हे मंदिर आहे. पाटक यांचे श्री गणेश मंदिर, कॅम्प भटवाडी, मुक्काम पोस्ट, तालुका वेंगुर्ला. चित्पावन कौशिक गोत्री कोकणस्थ ब्राह्मण गणेश भट्ट यांच्या वेळेपासूनचा हा गणपती असावा. या गणेश भट्टांची 10वी पिढी वेंगुर्ल्यात नांदत असून या गणपतीच्या स्थापनेला साधारणपणे 250 वर्ष होऊन गेली. श्री मूर्ती जुनी काळ्या पाषाणाची साधारणतः 30 सेंटीमीटर उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे. सुखासनात बसलेल्या श्रींनी आपला उजवा हात मांडीवर ठेवलेला आहे. डाव्या हातात शुंडा टेकलेली आहे. वरच्या उजव्या हातात त्रिशूळ तर वरच्या डाव्या हातात परशु आहे. श्री गणपती, जुना एसटी स्टँड, नवसाचा श्री गणपती, उभा दांड आदी अन्य मंदिरं वेंगुर्ल्याच्या मुख्य परिसरात आहेत.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी खाकरून तोंडातून बेळके काढून श्री आनंदनाथ महाराजांना दिले आणि हे आत्मलिंग घेऊन आमची ध्वजा उभी करा असा आदेश दिला. या आत्मलिंग पादुका फाटकांच्या श्री गणपती पासून 1 किलोमीटर अंतरावर आहेत. याशिवाय श्रीपाद श्री वल्लभ दत्त स्वरूपाची काळ्या पाषाणातील एकमुखी मूर्ती कुबलवाडा या ठिकाणी असून हे दत्त मंदिर 500 वर्ष जुने आहे. श्री द्विभुज गणपती रेडी तालुका शिरोडा वेंगुर्ला. सदानंद यांना मला बाहेर काढ असा दृष्टांत झाला. ते जवळच्या नागोळवाडीमध्ये राहत. रेडी या ठिकाणी एका मँगेनीज खाणीमध्ये ते नोकरीला होते. दिनांक 18 एप्रिल 1976 ला पहाटे त्यांना श्री गणेशाचा दृष्टांत झाला. गणराया त्याचा हात पकडून स्वतः तिथे अडकून पडले होते. हे ठिकाण दाखवायला गेले. ते स्थळ लोकवस्तीपासून परत दूर पण समुद्राजवळ दाट झाडाझुडपात होतं. संपूर्ण 1 दिवसाच्या अथक मेहनतीनंतर श्री गणेशाची मूर्ती सापडण्याची काही चिन्ह दिसेनात. रात्री पुन्हा कांबळे यांना श्री गणेशानं दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू योग्य ठिकाणीच खोदत आहेस. हे कार्य असंच चालू ठेव. दुसऱ्या दिवशी त्यांना जमिनीमध्ये एकावर एक रचलेली चिऱ्यांची भिंत आढळून आली. एक एक चिरा बाजूला करत असतानाच आतील पोकळीमध्ये अवाढव्य आकाराचा महागणपती उत्तम बैठकीत बसलेला असल्याचं दिसलं. गणेश मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली त्याच दगडाशी संलग्न होती. 45 सेंटीमीटर उंचीच्या बैठकीवर 2 मीटर पेक्षाही उंच तर 1.20 मीटर रुंद असे श्री महागणपतीचे सुंदर ध्यान होते. खाण कंपनीच्या बुलडोझरनं आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. बुलडोझरने उखडून फेकलेल्या मातीत 90 सेंटीमीटर लांब तर 60 सेंटीमीटर रुंद एवढा प्रचंड पाषाणातील उंदीर सापडला. मूर्ती चिऱ्याच्या दगडाची तर उंदीर काळ्या दगडाचा होता. पुढे एका रात्रीत गणपतीला रंगवण्यात आलं. ही मूर्ती द्विभुज आहे. पोटाभोवती सर्पमेखला आहेत. गजाननाचे प्रचंड आकारमानात कोरलेले पण बालरूप अतिशय सुंदर आहे. सुपा एवढे कान आहेत. पितांबर नेसलेले हे असून उजवा हात अभय मुद्रेत आहे. डाव्या हातात भला थोरला मोदक आहे. उजवा पाय दुमडलेला पण उभा असून त्यावर उजवा हात आहे. डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. ही मूर्ती पांडवकालीन असल्याचं जाणकार लोक सांगतात. परंतु काही लोकांच्या मते तो जवळच असलेल्या यशवंतगडकालीन म्हणजे सुमारे 350 वर्षापूर्वीचा हा महागणपती आहे. फिरंग्यांच्या भीतीनं या गणपतीला जमिनीत बंद करण्यात आलं होतं. तेरेखोल किल्ला सुद्धा या ठिकाणाहून जवळच आहे. कलियुगात द्विभुज गणेश अवतार मूर्ती रूपात कोकणात आलेला आहे. श्री नवसाचा गणपती उभा दांडा तालुका वेंगुर्ला. वर्षातील केवळ काही महिनेच मंदिरात असणारा हा मातीचा गणपती हे आगळं वेगळं वैशिष्ट्य याचं आहे. या गणपतीच्या स्थापनेचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी किमान 150 वर्षांपूर्वीचा असावा. बावलो बुराखी नावाचा एक वेडा इसम गुरे राखत. बावल्या एकदा त्याच्या मामा तांडेल या मूर्तिकाराकडे गेला असताना त्यांच्या घरात एक मूर्ती शिल्लक राहिली होती. ती त्यानं उचलून आणली आणि एका झाडाखाली ठेवली. तो दिवस होता बलिपूजन लक्ष्मी पूजनाचा. 2-3 वर्ष त्यानं या गणपतीला ठेवल्यानंतर तो निधन पावला. पूजा बंद केल्यामुळे गावात लोकांना त्रास होऊ लागला. तेव्हा ग्रामस्थांनी गणेश पूजा पुन्हा सुरू केली. या गणपती समोर तेलाचा नवस करण्यात आला. तेलाचा दिवा अखंड ठेवत या ठिकाणी असतो. तेल संपलं की मूर्तीचं विसर्जन केले जातं. त्यानंतर सुमारे 100-125 वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी त्या जागेवर मंदिर उभारलं. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीचे हे लोक मोठ्या प्रमाणावर तेलाचा नवस या गणपतीला बोलतात. श्री गणेश मंदिर कणकवली. एसटी वर्कशॉप जवळ असलेले हे गणेश मंदिर 12 बाय 12 मीटरचा उघडा सभा मंडप. प्रदक्षिणेला वाट ठेवून 2.5 बाय 2.5 मीटरचा गाभारा. वर छोटे षटकोनी शिखर. श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती या ठिकाणी अंदाजे 45 सेंटीमीटर उंच आहे. एक पाय खाली सोडलेला असं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. हे मंदिर एसटी कर्मचाऱ्यांचं सांस्कृतिक केंद्र आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर दोडा मार्ग तालुका सावंतवाडी. उत्तरेला तोंड असलेल्या मंदिरात 45 सेंटीमीटर उंचीच्या चौथऱ्यावर
श्री गणेशाची 30 सेंटीमीटर उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. याची स्थापना 1985 साली श्रीधर वझे यांनी केली. श्री गणपती मंदिर, खुर्शी, तालुका देवगड. उंच टेकडीवर हे मंदिर असून या ठिकाणी रिद्धी, गणपती, सिद्धी यांच्या सुट्ट्या मूर्ती आहेत. रिद्धी सिद्धी गणपतीवर चौऱ्या ढाळत आहेत. ज्या पाषाणावर या मूर्ती कोरलेल्या आहेत तो कमी जाडीचा आहे. 1946 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. श्री गणपती मंदिर, निळेली, तालुका कुडाळ. श्री गणपतीची सुंदर प्रसन्न मूर्ती या ठिकाणी असून बाजूला इतर देवतांच्या मूर्ती आहेत. गणपतीच्या मागे श्री भावईची मूर्ती आहे. हे सह्याद्रीच्या अगदी पायथ्याशी असलेलं स्थान आहे. सह्याद्रीच्या उंच उंच रांगा या ठिकाणाहून स्पष्ट दिसतात. श्री गणेश मंदिर, वालावल, तालुका कुडाळ. पश्चिमाभिमुख शांत वातावरणामध्ये असलेले हे सुरेख स्थान. आजूबाजूला डोंगर आहेत. हे डोंगराच्या मध्यभागी वालावल हुमरामला जाणाऱ्या रस्त्यावरती आहे. हे मंदिर 7 फेब्रुवारी 1935 रोजी गणपती बाळूकाका आरावकर यांनी बांधलं. श्री गणपती मंदिर, पांगरड, तालुका कुडाळ. काळ्या पाषाणावर कोरीव काम केलेला हा गणपती. एक हात आशीर्वादात्मक तर बाकीच्या हातात आयुध. डोक्यावरील मुकुटावर नक्षीकाम केलेलं आहे. ही मूर्ती अत्यंत सुरेख आणि सुबक आहे. सिद्धिविनायक मंदिर, कुडाळ. कुडाळचा किल्ला अंदाजे 1586 मध्ये बांधला. त्याच वेळी या ठिकाणी पाटेश्वर या गणपतीचं स्थान बांधलं असावं. अलीकडे या ठिकाणी 200 तोफांचे गोळे सापडले. श्री गणपती, कुंभवडे, तालुका कणकवली. दगडी अष्टकोनी खांब, त्यावर लाकडी तख्तपोशी, तुळ्यावर कोरीव काम केलेलं इथे बघायला मिळतं. समोर मोकळं आवार, मागे सगळीकडे डोंगर, झाडं आणि प्रसन्न वातावरण आहे. गणपतीची मूर्ती अत्यंत सुरेख सुबक आहे. श्री गणपती, साकेडी, तालुका कणकवली. 90 सेंटीमीटर उंचावरती 6 बाय 9 मीटरचा उघडा सभा मंडप. सारवलेली स्वच्छ जमीन, वर कौलं, खांब रंगवलेले, छोटे पण स्वच्छ आणि प्रसन्न असं हे मंदिर आहे. गाभाऱ्याबाहेर एक गणपतीची वेगळी मूर्ती आहे. शेजारीच छोटे गांगोचे देऊळ आहे. या ठिकाणी वीरगळाचे शिळा आणि सतीचे हात आहेत. त्यात जीवतीचा कागद असावा अशी ही मूर्ती आहे. आजूबाजूला झाड, शांत रम्य असं वातावरण आहे. पुढील गणेश आहेत जय गणेश, मेढा, तालुका मालवण. मालवण एसटी स्टँड पासून 2 किलोमीटर अंतरावर मेढे या ठिकाणी साळगावकरांचा पश्चिमाभिमुखी समुद्राकडे तोंड असलेले असे हे गणेश मंदिर आहे. सोन्याचा मुलामा दिलेली गजाननाची मूर्ती 6 हातांची असून शास्त्रोक्त पद्धतीनं मूर्ती तयार केलेली आहे. तेजपुंज गजानन असून मंदिर 12 फेब्रुवारी 2005 या दिवशी संगमरवरी पाषाणात बांधलं आहे. या मंदिरामध्ये सिद्धीच्या हातात ढाल आणि तलवार तर बुद्धीच्या हातात लेखणी आणि कागद आहे. या मंदिरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. पायाचा दगड, मूर्ती आणि शिखर हे तिन्ही एका रेषेत असून तिन्ही ठिकाणी काही विशिष्ट वस्तू विधीपूर्वक मांडलेल्या आहेत. अष्टदिक्पाल म्हणून घुमटाच्या आतल्या बाजूला गणपतीची 8 रूप साकारलेली आहेत. त्याच्या मधोमध एक संगमरवरी शिळा अभिमंत्रित केली असून ती भाविकांचं श्रद्धास्थान आहे. रसिक हो, आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गणेश स्थानांची माहिती घेतली. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात याविषयी खाली कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा. आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही दुर्मिळ माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपण सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा, आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.